मॅडम हो ताई ताई हा घेता लावा ना थोडी. राज्याच्या राजकारणात गेल्या 15 दिवसांपासून आपण पाहतोय आणि विशेषतः 28 जानेवारीपासून जी काही उलथापालथ झालेली आहे त्या दृष्टीनं ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरात आलेल्या आहेत आणि बाप्पांच्या चरणी लीन होत आहेत. आजपासून उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून आजपासून त्या कारभार पाहणार आहेत. आणि त्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या मंदिरात सुनेत्रा पवार आलेले आहेत. अजित पवार यांच्या अचानक जाण्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आलेली आहे आणि आता पुढे राज्याचा कारभार कशा पद्धतीनं उपमुख्यमंत्री म्हणून ते पाहणार हे सुद्धा पाहणं आता गरजेचं असणार आहे. एक प्रकारे मोठी राजकीय वाटचाल आता त्यांची यापुढे सुरू होते. पार्थ पवार सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याबरोबर दिसतात. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया या दौऱ्यासंदर्भात आणि या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भेटी संदर्भात. ओम, सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी आलेले आहेत. उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून आजपासून त्या खऱ्या अर्थानं राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री म्हणून आजपासून पाहणार आहेत. काय काय नेमक्या दौऱ्यासंदर्भात आणखी काय काय घडामोडी आहेत, कोण कोण त्यांच्याबरोबर आता आपल्याला दिसतंय? निश्चितच अनुपमा, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच तसा शासकीय दौरा म्हणावा लागेल. कारण मुंबईमध्ये आज त्या पदभार देखील स्वीकारणार आहेत. आपण जो दौरा आपल्याला समोर आला त्यानुसार सकाळी त्या आधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतील. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळावरती चैत्यभूमीवरती जाऊन त्या नतमस्तक होतील, त्यांना अभिवादन करतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये मंत्रालयाच्या समोर जे आहे त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर 11 वाजेच्या सुमारास त्या मंत्रालयात जाऊन जे अजित पवारांचं कार्यालय कधी काळी ओळखलं जात होतं त्या 6व्या मजल्यावरच्या कार्यालयात जाऊन त्या पदभार स्वीकारतील आणि त्या पूर्ण कामकाजाचा आज आढावा घेतील. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता बोलवण्यात आली आहे. त्या बैठकीला सुद्धा हजेरी राहतील. त्यामुळे एकंदर आता जर आपण हा कार्यक्रम पाहिला तर एक मोठा दौरा आज त्या करतायत आणि संध्याकाळी अशी माहिती देखील आली आहे की त्यांचा दिल्ली दौरा देखील आज प्रस्तावित आहे. त्यामुळे एकंदर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री या नात्यानं आज खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये त्या पहिल्यांदा दाखल झालेल्या आणि त्यांचा हा दौरा निश्चितच अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अनेक महत्वाची नेते मंडळी आहेत, ज्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्यासोबतच त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि इतर कुटुंबीय देखील त्यांच्यासोबत या दौऱ्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे कुठेतरी एक सुनेत्रा पवारांचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा ठरत असतानाच राजकीय घडामोडी सुद्धा तितक्याच वेगवान पद्धतीने घडत आहेत. त्यामुळे या दौऱ्यातून नेमका काय संदेश त्या देऊ पाहतायत आणि या दौऱ्याच्या नंतर ज्या काही घडामोडी घडतील त्या कशा पद्धतीने राज्यात घडतायत. कारण त्यांचा आज रात्री दिल्ली दौरा देखील आहे. त्या दिल्लीमध्ये रात्री केंद्रातल्या आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेणार. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा आजचा हा पहिला उपमुख्यमंत्री म्हणून असलेला हा दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा ठरतो. अनुपमा, निश्चितच असे संपर्कात रहा. ओम, आपण प्रेक्षकांना सांगूया, झी24 तासच्या प्रेक्षकांना, सुनेत्रा पवार सध्या सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होऊन आता पुढच्या त्यांच्या कार्यक्रमासाठी मार्गस्थ झालेल्या आहेत आणि काही वेळामध्ये चैत्यभूमीवर त्या पोहोचणार आहेत आणि याही ठिकाणी त्या अभिवादन करणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना. आणि त्याचप्रमाणे पुढचा जो त्यांचा कार्यक्रम असणार आहे तो राजकीय असणार आहे. पक्षाचे जे सर्व आमदार आहेत त्यांची महत्त्वाची बैठक आज सुनेत्रा पवार घेणार आहेत. अजित पवार दर मंगळवारी त्यांच्या आमदारांची बैठक घ्यायचे आणि त्याचप्रमाणे आज सुनेत्रा पवार सुद्धा त्यांच्या आमदारांची बैठक घेणार आहेत राष्ट्रवादीच्या. त्यामुळे या बैठकीमध्ये काय नेमक्या सूचना केल्या जात आहेत, कशा पद्धतीनं पुढची वाटचाल असणार आहे या सगळ्याचे संकेत आपल्याला मिळणार आहेत. ही दृश्य आपण सिद्धिविनायक मंदिरातली पाहतोय, ज्यावेळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये आलेल्या होत्या. त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव मोठे चिरंजीव पार्थ पवार दिसत आहेत आणि पक्षाचे महत्त्वाचे नेते त्यांच्याबरोबर या दर्शनावेळी पाहायला मिळत आहेत. आजपासून राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठा आपल्याला जो बदल दिसणार आहे तो खऱ्या अर्थानं पाहायला मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेली होती आणि त्यानंतर पार्थ पवार त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांना दाखवतात. माध्यमं कुठल्या बाजूला आहेत तिथे अभिवादन त्यांनी केलेलं आहे आणि आता पुढच्या दौऱ्यासाठी त्या निघालेल्या आहेत. चैत्यभूमी इथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जाईल, तिथे नमन होईल आणि त्यानंतर त्यांचा पुढचा हा सगळा आजचा हा राजकीय खऱ्या अर्थानं एक महत्त्वाचा दिवसाला सुरुवात झालेली आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचा अशा प्रकारे एक मोठा पब्लिक अपीयरन्स खरं तर आजच आपण पाहतो. काल शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानं पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिथेच देखील सुनेत्रा पवार गेल्या होत्या. सहयोग सोसायटी ज्या ठिकाणी अजित पवार राहत होते त्यांचं जे पुण्यातलं निवास आहे त्या ठिकाणी 3 दिवस आपण पाहिलं सांत्वनपर भेटीगाठी चालू होत्या आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या मुंबईमध्ये दाखल झाल्या आणि आजपासून उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार त्या हाती घेतात. तर त्या दृष्टीनं आजचा दिवसाची सुरुवात त्यांनी ही केलेली आहे. सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन बाप्पांच्या चरणी लीन होऊन तर 2 कॅमेऱ्यात टिपलेली ही दृश्य पहा. सिद्धिविनायक मंदिरामधून आता त्या निघालेल्या आहेत. तर दुसरीकडे सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यातली थेट दृश्य आपण पाहतोय. सुनेत्रा पवार जेव्हापासून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीमध्ये दाखल झाल्या तेव्हापासून त्यांच्या 2 मुलांपैकी एक जण सातत्यानं त्यांच्याबरोबर दिसतो. कधी जय पवार दिसतात तर कधी पार्थ पवार. आज पार्थ पवार त्यांच्याबरोबर आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ज्या दिवशी घेतलेली होती आणि त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये गेले होते त्या दिवशी जय पवार त्यांच्याबरोबर होते. आज पार्थ पवार आहेत. सुनेत्रा पवार सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होऊन आता त्यांच्या पुढच्या दौऱ्यासाठी निघालेल्या आहेत आणि आता जवळच असलेल्या दादरमधल्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करण्यासाठी त्या जातील, अभिवादन करण्यासाठी जातील. आपण पाहतोय 2 कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली ही 2 दृश्य. त्यांच्या या राजकीय आजच्या दौऱ्यामध्ये नेहमीच राज्याच्या कारभारामध्ये ज्यांनी प्रमुख भूमिका बजावलेली आहे राष्ट्रवादीकडून ते 2 महत्त्वाचे नेते सहभागी आहेत. एक म्हणजे प्रफुल्ल पटेल जे दिल्लीमधल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कारभारावर राजकीय कारभारावर लक्ष ठेवून असतात आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे, त्याचप्रमाणे रुपाली चाकणकर हे सगळे महत्त्वाचे नेते सुनेत्रा पवार यांच्याबरोबर आहेत. इथून पुढे राज्याच्या कारभारामध्ये जेव्हा सुनेत्रा पवार यांचा हिरिरीनं सहभाग असेल तेव्हा कशी नेमकी त्यांची राजकीय शैली असणार आहे, कशी चुणूक दिसेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. अर्थातच एका वेगळ्या कारणासह त्यांना या पदापर्यंत यावं लागलेलं आहे. हे पद त्यांना हाती घ्यावं लागलेलं आहे आणि त्यामुळे अर्थातच एका वेगळ्या पद्धतीनं खरं तर सुनेत्रा पवार यांच्याकडे लक्ष असणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे आणि यानंतर त्या आता चैत्यभूमीच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत. आज ते आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. आज अजितदादांचा कारभार ते आपल्या हाती घेणार आहेत आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनानं त्यांनी आज हा दिवस सुरू केलेला आहे. आता काही वेळातच त्या चैत्यभूमीवर पोहोचतील आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जाणार आहे आणि त्यानंतर ते आपला पदभार स्वीकारण्यासाठी जातील. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील पार पडणार आहे. या बैठकीला देखील सुनेत्रा पवार या उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता यापुढची सगळी सूत्र ही सुनेत्रा पवार यांच्या हातामध्ये असणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर हे उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 10 दिवस उलटून गेलेले आहेत, मात्र त्यांनी पदभार स्वीकारलेला नव्हता आणि आज अखेर ते आपला पदभार स्वीकारतायत. दिवसाची सुरुवात त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन केलेली आहे आणि त्यानंतर आता त्या चैत्यभूमीच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत. काही वेळातच त्या चैत्यभूमीवर पोहोचतील आणि तिथं बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जाणार आहे आणि त्यानंतर आपला पदभार स्वीकारण्यासाठी त्या मंत्रालयाच्या दिशेने जातील.
काही वेळापूर्वीच त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे आणि यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सगळे वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. सोबतच त्यांचे पुत्र पार्थ पवारही त्यांच्यासोबत उपस्थित होते. या सगळ्यांसमवेत आता त्या चैत्यभूमीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. सुनेत्रा पवार यांनी काही वेळापूर्वी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे. अजित पवार यांच्या निधनाला 15 दिवस झालेले आहेत आणि आज सुनेत्रा पवार आपला या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतायत. आज ते आपला पदभार स्वीकारतील आणि सर्वात आधी त्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज त्यांचा दिल्ली दौरा देखील असणार आहे आणि या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील भेटणार आहेत. त्यामुळे या भेटीदरम्यान त्या दोन्ही नेत्यांसोबत काय चर्चा करतायत हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र आजचा दिवस संपूर्ण घडामोडींनी असा भरलेला दिसतोय. सुरुवातीलाच त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे. आता त्या चैत्यभूमीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. चैत्यभूमीवर जाऊन त्या बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर त्या मंत्रालयाच्या दिशेने रवाना होतील आणि त्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडेल या बैठकीला त्या उपस्थित राहतील. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जाते याकडे लक्ष असणार आहे. आता त्या चैत्यभूमी परिसरामध्ये पोहोचलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. तर त्यांच्यासोबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देखील पाहायला मिळत आहेत. पार्थ पवारही त्यांच्यासोबत आहेत. सोबतच पवार कुटुंबातील इतरही सदस्य त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. तर आता त्या चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जाणार आहे. तर सुनेत्रा पवार यांनी आता राज्य कारभारामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आजपासून खऱ्या अर्थानं त्या सहभागी होणार आहेत. 31 जानेवारीला उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली. 3 खात्यांचा कारभार त्यांच्याकडे सध्या सोपवण्यात आलेला आहे. राज्याच्या 11व्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारीला शपथ घेतली आणि आज खऱ्या अर्थानं औपचारिकरित्या हा सगळा कारभार उपमुख्यमंत्री पदाचा त्या सांभाळत आहेत. आणि काही वेळापूर्वी आपण पाहिलं सिद्धिविनायकाच्या मंदिरात बाप्पांच्या चरणी लीन झाल्यानंतर आता सुनेत्रा पवार या चैत्यभूमीवर आलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आशीर्वाद घेतले जातील, नमन केलं जाईल आणि पुढचा जो त्यांचा राजकीय दौरा आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा त्या उपस्थित राहणार आहेत. तर त्यामुळे काही वेळामध्ये त्या विधान भवनावर पोहोचणार आहेत आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची घडामोड ती घडणार आहे ती म्हणजे त्यांच्या मंत्र्यांबरोबर सर्व आमदारांबरोबर चर्चा केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी त्या दिल्लीला रवाना होणार आहेत आणि दिल्ली दौरा हा अत्यंत महत्त्वाचा आज असणार आहे. दिल्ली दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने घडू शकतात. कारण कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा झालेला आहे. अमित शहांबरोबर भेट झालेली आहे. राज्यातल्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कसा परफॉर्मन्स नेमका भाजपचा राहिलेला आहे या संदर्भात माहिती दिलीच आहे. मात्र राज्याच्या राजकारणामध्ये दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासंदर्भात जो मुद्दा गाजतोय त्या संदर्भात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी काल अमित शहांबरोबर चर्चा केलेली आहे. त्यामुळे आज सुनेत्रा पवार यांचा हा दिल्ली दौऱ्यामध्ये नेमके राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात काही चर्चा होतीये का हे पाहायचं आहे. त्याचप्रमाणे राज्यसभेचा खासदारकीचा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेली जी जागा आहे ती नेमकी कोणाची वर्णी त्या जागेवर लागते हे पाहायचं आहे. कुटुंबातल्याच कोणाला राज्यसभेची खासदारकी मिळणार का, सुनेत्रा पवार यांच्या जागी खासदारकीमध्ये येणार का, की पक्षातल्या कुठल्या महत्त्वाच्या नेत्यालाही खासदारकी मिळणार हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. दादरमधल्या चैत्यभूमी इथली थेट दृश्य आपण पाहतोय. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला 10 दिवस लुटून गेलेले होते. मात्र त्यांनी पदभार स्वीकारलेला नव्हता. आज अखेर ते आपला पदभार स्वीकारतायत. मोठं पाऊल सुनेत्रा पवार यांच्यासाठी हे मानलं जाणार आहे. कारण अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याला सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या आपला पदभार स्वीकारणार आहेत आणि हा पदभार स्वीकारल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला त्या उपस्थित राहणार आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयाला देखील सुनेत्रा पवार आज भेट देतील. हा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्या चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. सोबतच राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसंच अल्पसंख्याक या मंत्रालयाची देखील जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.
अजित पवार यांच्याकडे असलेलं पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता दादांचा जो कारभार दादा चालवत होते तो कारभार आता सुनेत्रा पवार यांनी आपल्या हाती घेतलेला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली आणि त्यानंतर 10 दिवसांनी ते आपला पदभार स्वीकारतायत. हा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे. बाप्पाच्या दर्शनानं त्या आजच्या कामाला सुरुवात करणार आहेत. आणि आज पदभार स्वीकारल्यानंतर त्या दिल्लीला देखील जाणार आहेत. दिल्लीमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात काही चर्चा होती का हे पाहावं लागणार आहे. कारण कालच देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन अमित शहांची भेट घेतलेली होती. त्यामुळे त्या दरम्यान काही विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाली आहे का या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्यातच सुनेत्रा पवारांचा हा दिल्ली दौरा, त्यामुळे या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतायत, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहावं लागणार आहे. सध्या सुनेत्रा पवार या चैत्यभूमीवर आहे. महाराष्ट्राचे नवनियुक्ती श्रीमती सुनेत्र अजित पवार पदभार स्वीकारल्यावर दर्शनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्याबरोबर त्यांचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अण्णा बनसोडे, अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार सर्वांची नावं घेत दिलगिरी व्यक्त करतो. दादाला अभिवादन करून 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला दादा अण्णांबरोबर भेटले. या 6 डिसेंबरला आणि 14 एप्रिलला त्यांच्या आठवण राहील. मी सर्वांच्या वतीने प्रदीप कांबळे आणि बंटीजींना सामुदायिक वंदना घ्यायला सूचित करतो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि.